नमस्कार. VGL कुकिंगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत. मंडळी, आपण नेहमी सँडविचेस खातो, नाश्त्यामध्ये म्हणा, संध्याकाळच्या भुकेला म्हणा. पण आता त्याच्यामध्ये पण काहीतरी ट्विस्ट असायला हवा असं वाटतं बऱ्याचदा. कारण तेच तेच खाऊनसुद्धा आपल्याला कंटाळा येतो. मग माणसाला नेहमी काहीतरी बदल हवा असतो. तर मला आज अशी सहज एक कल्पना सुचली. चला आपण बघूया. डोशामध्ये सँडविचचा फ्लेवर आणून डोसे बनवायचे. माझ्याकडे डोशाचं पीठ होतं, हे पहा. त्याच्यानंतर पालक आहे. हा पालकाची मी थोड्याशा पानांची प्युरी बनवून घेतलेली आहे. तसंच काही भाज्या होत्या. कांदा आहे, ही लाल सिमला मिरची आहे, हिरवी सिमला मिरची आहे, कोथिंबीर आहे, थोडेसे काजूचे बारीक कापून तुकडे घेतलेत. चला या सहाय्याने आपण कसा सँडविच डोसा बनवायचा ते बघूया. हा एक कांदा घेऊया. रेडवाली सिमला मिरची, लाल रंगाची. तसंच या ग्रीन रंगाच्या सिमला मिरची पण होत्या, याही घेऊया. टोमॅटो घेऊया. थोडी कोथिंबीर पण घेऊया. मिरची जी आहे ती आपण बारीक चिरूया. ती वरतीच घालायची आहे. हे थोडंसं भरड आपण वाटून घेणार आहोत, की जे एकदम बारीक नाही, पण थोडंसं एकत्र वाटून घेऊया. हे बघा, हे अशा पद्धतीने क्रश करून घेतलेले आहेत भाज्या पटकन. तसंच हे गाजर किसून घेतलेलं होतं आणि हा थोडंसं काजू बारीक करून घेतलेला आहे. त्याच्यात आपण थोडंसं मीठ चवीपुरतं, थोडासा चाट मसाला, हे थोडंसं सगळं मिक्स करून घेऊया. हे डोशाचं पीठ आहे, ह्याच्यात थोडंसं मीठ घातलं आहे आणि ही पालकाची प्युरी आपण करून घेतली आहे. ही आपण मिक्स करून घेऊया. आपल्याला डोसा घालायचा आहे पॅनवर. हे बघा, ह्या अशा पद्धतीने ज्या आपण भाज्या चिरल्या होत्या थोडंसं तिखटपणाला मिरची, हा डोसा जो आपण घातलेला आहे त्याच्यावर थोडंसं तेल सोडूया.
आपला हा सँडविच डोसा तयार आहे. दुसऱ्या बाजूनी आपण शेकलेला आहे. हा काढूया. अजून एक डोसा घालूया आपण. थोडी मिरची, हा दुसरा सँडविच डोसा आपण टाकलेला आहे. थोडंसं त्याच्यावर तेल घालूया आणि त्याला दुसऱ्या बाजूनी पण भाजून घेऊया. तर हा होता नवीन पद्धतीने बनवलेला सँडविच डोसा. आपल्याला पदार्थ तेच आहेत जे आपल्या आरोग्याला चांगले आहेत आणि उपकारक आहेत. त्याच पदार्थातून वेगळ्या वेगळ्या चवी निर्माण करून, वेगळं नाविन्य निर्माण करून काहीतरी वेगळं केल्याचा आणि नवीन खाल्ल्याचा भास आपण निर्माण करायचा आणि आपल्या आयुष्यात आनंद निर्माण करायचा. तर अशा पद्धतीचा हा सँडविच डोसा आपण चटणीबरोबर, सॉसबरोबर किंवा नुसताही खाऊ शकता. ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास जरूर लाईक करा, शेअर करा आणि हो, आमचा चॅनल सबस्क्राईब केलं आहे का? नसेल केला तर ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.